आरव नावाचा एक साधा पण स्वप्नांनी भरलेला मुलगा एका छोट्याशा गावात राहत होता. जिथे ना मोठी शाळा होती, ना मोठी संधी, पण त्याच्या डोळ्यामध्ये मात्र खूप मोठी स्वप्न होती. त्याचे वडील शेतमजूर होते आणि आई घरकाम करून संसार चालवत होती. घराची परिस्थिती इतकी कठीण होती की कधी कधी 2 वेळचं जेवण सुद्धा मिळणं अवघड व्हायचं. पण तरीही आरव कधीच तक्रार करत नव्हता, कारण त्याला माहित होतं की एक दिवस हे सगळं बदलणार आहे. लहानपणापासूनच त्याला शिकायची खूप आवड होती. तो शाळेत नेहमी पहिला यायचा, पण त्याच्याकडे चांगली पुस्तके नव्हती. तो इतर मुलांची जुनी पुस्तके घेऊन अभ्यास करायचा. शिक्षकांनाही त्याची जिद्द आवडायची आणि ते त्याला मदत करायचे. पण गावातले काही लोक मात्र त्याची थट्टा करायचे. ते म्हणायचे की गरीब माणसाची मुलं मोठी स्वप्न पाहत नाहीत. पण आरव त्या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करून पुढे चालत राहिला. एक दिवस त्याच्या आयुष्यात खूप धक्का बसला. त्याच्या वडिलांना अपघात झाला आणि ते काम करण्याच्या स्थितीत राहिले नाहीत. घराची पूर्ण जबाबदारी आईवर आली आणि आरव समोर एक मोठा प्रश्न उभा राहिला की आता पुढे काय करायचं. पण त्याने हार मानली नाही. तो सकाळी शाळेत जायचा आणि संध्याकाळी काम करायचा. कधी दुकानात तर कधी शेतात काम करून तो घराला हातभार लावायचा आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. त्याच्या डोळ्यामध्ये झोप असायची, पण स्वप्न त्याहून मोठी असायची. वेळ जसजशी पुढे जात होती तसं त्याच्यावरचं ओझं वाढत होतं, पण त्याची जिद्द कमी होत नव्हती. कारण दिवस त्याच्या आयुष्यात असा आला की तो पूर्णपणे तुटून गेला. कारण त्याच्या परीक्षेत त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. तो खूप रडला. त्याला वाटलं की आता सगळं संपलं. पण त्या रात्री त्याची आई त्याच्या जवळ बसली आणि म्हणाली की हार मानणं हा पर्याय नाही. तू पुन्हा प्रयत्न कर आणि स्वतःवर विश्वास ठेव. तिचे शब्द ऐकून आरव पुन्हा उभा राहिला. त्याने नव्याने सुरुवात केली. यावेळी त्याने दुप्पट मेहनत केली. तो रोज स्वतःला सांगायचा की मी करू शकतो आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं. त्याने पुढच्या परीक्षेत खूप चांगले गुण मिळवले आणि शहरात शिक्षणासाठी त्याला संधी मिळाली. गाव सोडताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण मनात एकच निर्धार होता की तो परत येईल. पण यावेळी यश घेऊन शहरात गेल्यावर त्याला अजून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कारण तिथे स्पर्धा खूप होती आणि त्याच्याकडे पैसेही कमी होते. तो एका छोट्या खोलीत राहत होता आणि पार्ट टाइम करून स्वतःचा खर्च भागवत होता. पण त्याने कधीही अभ्यास सोडला नाही. दिवस रात्र मेहनत करून तो पुढे जात राहिला. अनेक वेळा त्याला अपमान सहन करावा लागला. लोक त्याच्या परिस्थितींवर हसायचे, पण तो शांत राहून फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत राहिला. एक दिवस त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. त्याने मोठी परीक्षा उत्तीर्ण केली आणि एक चांगली नोकरी मिळवली. त्या दिवशी त्याने सर्वात आधी आपल्या आईला फोन केला आणि सांगितलं की आई, आपण जिंकलो. त्या क्षणी त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आरव गावात परत आला तेव्हा संपूर्ण गाव त्याचा अभिमान करत होतं. जे लोक त्याची थट्टा करायचे तेच आता त्याचं कौतुक करत होते. पण आरवला त्याचा अभिमान नव्हता, कारण त्याला माहित होतं की हे सगळं त्याच्या आईच्या आशीर्वादांमुळे आणि त्याच्या मेहनतीमुळे शक्य झालं आहे. त्याने आपल्या गावात एक शाळा सुरू केली, जेणेकरून इतर मुलांनाही शिक्षणाची संधी मिळेल. त्याला वाटलं होतं की जसं त्याने संघर्ष केला तसं इतर मुलांना करावं लागू नये. आणि हळूहळू त्याचं नाव सर्वत्र होऊ लागलं. पण त्याचं मन मात्र अजूनही तसंच साधं होतं. तो आजही आपल्या जुन्या दिवसांची आठवण ठेवून मेहनत करत राहिला, कारण त्याला माहित होतं की यश कायम टिकवण्यासाठी मेहनत कधीही थांबवायची नसते. आणि त्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणा बनली. लोक त्याच्याकडे बघून शिकू लागले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न सोडायची नसतात. कारण जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात आणि मेहनत करतात ते एक दिवस नक्कीच यशस्वी होतात. आणि आरवने हे सिद्ध केलं की गरीब असणं हा गुन्हा नाही, पण स्वप्न न पाहणं हा नक्कीच गुन्हा आहे. म्हणून तो आजही प्रत्येकाला एकच सांगतो की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी थांबू नका. कारण तुमची मेहनत एक दिवस तुमचं नशीब बदलणार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला तुमच्या प्रत्येक अश्रूंची किंमत मिळेल आणि तुम्ही अभिमानाने सांगाल की हो, मी हे करू शकतो. आणि त्या एका वाक्याने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. आरव शहरात यश मिळवल्यानंतर सगळं काही बदललं होतं.
पण त्याच्या मनात अजूनही एक पोकळी होती. कारण त्याच्या आयुष्यात एक व्यक्ती होती जी त्याच्या प्रत्येक संघर्षात त्याच्या सोबत होती. ती म्हणजे सिया, जी लहानपणापासून त्याची मैत्रीण होती आणि जी नेहमी त्याला म्हणायची की तू एक दिवस मोठा माणूस होशील. पण परिस्थितींमुळे दोघं वेगळे झाले होते. आरव शहरात गेला आणि सिया गावातच राहिली. पण तिचं मन मात्र नेहमी आरव सोबत होतं. आरवला यश मिळवल्यावर तो सगळ्यांना भेटायला गावात आला तेव्हा त्याला सियाची खूप आठवण येत होती. तो त्या जुन्या झाडाखाली गेला जिथे ते दोघं बसायचे. तिथे अजूनही काही आठवणी जिवंत होत्या. अचानक त्याच्या मागून आवाज आला आणि तो वळून पाहतो तर सिया तिथे उभी असते. तिच्या डोळ्यात आनंद आणि अश्रू दोन्हीही असतात. काही क्षण दोघं काहीच बोलू शकत नाहीत, कारण त्या भेटीत खूप वर्षाचं अंतर आणि भावना दडलेल्या असतात. सिया हळू आवाजात म्हणते, मला माहित होतं तू नक्की परत येशील. आरव तिच्याकडे बघून फक्त हसतो, पण त्या हसण्यामागे खूप काही लपलेलं असतं. दोघं पुन्हा बोलायला लागतात, जुन्या आठवणी काढतात. पण आरवला जाणवतं की सिया आतून खूप बदलली आहे. तिच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी तिच्या डोळ्यात एक वेदना आहे. आरव तिला विचारतो काय झालं आहे, तेव्हा सिया शांतपणे सांगते की तिच्या घरची परिस्थिती अजूनही वाईट आहे आणि तिने तिची स्वप्न सोडली आहेत, कारण घरासाठी तिला सगळं करावं लागतं. हे ऐकून आरवचं मन तुटत, कारण त्याला माहित होतं की सिया खूप हुशार आहे आणि तीही मोठं काही करू शकली असती. त्या दिवशी आरवने एक निर्णय घेतला. तो सियाला म्हणतो की जसं तू मला नेहमी पुढे जायला सांगितलंस तसं आता मी तुला थांबू देणार नाही. तू तुझी स्वप्न पुन्हा सुरू कर सिया. नाही म्हणते, कारण तिला वाटतं की आता उशीर झाला आहे. पण आरव तिचा आत्मविश्वास पुन्हा जागा करतो. तो तिच्यासाठी शहरात शिक्षणाची व्यवस्था करतो आणि तिला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो. हळूहळू सिया पुन्हा उभी राहते. ती मेहनत करते आणि तिच्या आयुष्याला नवा अर्थ मिळतो. दोघं पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात येतात, पण यावेळी फक्त आठवणींसाठी नाही, तर एकमेकांच्या स्वप्नासाठी, एकत्र चालण्यासाठी. आणि काही वर्षांनी सिया देखील यशस्वी होते. त्या दिवशी आरव तिच्याकडे बघून म्हणतो की तू फक्त माझी ताकद नव्हतीस, तर माझी प्रेरणा होतीस. आणि सिया हसत म्हणते की आणि तू माझं अपूर्ण स्वप्न पूर्ण केलंस. आणि त्या क्षणी दोघांना समजतं की खरं प्रेम तेच असतं जे एकमेकांना पुढे नेण्याचं काम करतं. आणि त्यांच्या या प्रवासाने गावातील अनेक मुलांना प्रेरणा मिळते की प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांना उभं करणं आहे. आणि अशा प्रकारे त्यांची कहाणी एक प्रेमाची नाही, तर एक संघर्ष, जिद्द आणि स्वप्नांची बनते, जी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श